हाव यू आय होप यू आर गुड नाऊ. माझ्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पेपर फर्स्टबद्दल शिकून घेतलं. पेपर फर्स्टचा आपण थर्ड चॅप्टर घेतला, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. आय होप यू आर क्लिअर ऑल दॅट कन्सेप्ट रिलेटेड टू द chemical equations and how can it is balanced, how can it is right. But if you have some queries, then you can write a question in our group also. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही काही क्वेश्चन जर तुम्हाला पडले असतील, अडचणी असतील, तर तुम्ही त्याबद्दल विचारू शकता. आज आपण ह्या ऑनलाईन सेशनमध्ये किंवा ह्या पिरियडमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड स्टँडर्ड 10 चॅप्टर 2 पाहणार आहोत. तो म्हणजे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. चॅप्टर 2 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला सजीवांबद्दलच्या काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, जाणून घ्यायच्या आहे की त्यांच्यामध्ये जीवन प्रक्रिया कशा पद्धतीने होत असतात. अबाउट दॅट फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन ऑफ दिस चॅप्टर. या चॅप्टरचा आपण पहिल्यांदा सर्वसाधारण माहिती घेऊ. प्रस्तावना. कॅन यू रिकॉल, मागच्या वर्षाचं तुम्हाला काही आठवतं आहे का? पहा बरं, मागच्या वर्षी आपण काही गोष्टी शिकलो होतो, त्या तुम्हाला काही कन्सेप्ट या चॅप्टरच्या अंडरस्टँडिंगमध्ये यूज होणार आहेत. आपण पाहूया की मागच्या वर्षाच्या काही क्वेश्चन आपल्याला क्लिअर आठवतात का? कॅन यू रिकॉल हाऊ आर द फूड स्टफ अँड देअर न्यूट्रियंट्स कंटेंट युजफुल फॉर बॉडी. तुम्हाला माहीत आहे का की जे काही आपण अन्नपदार्थ खातो त्यामधील पोषक द्रव्ये आपल्या शरीरासाठी कसे फायद्याचे असतात ते आपण या फर्स्ट क्वेश्चनच्या आन्सरसाठी समजू. त्या अगोदर आपण कोणकोणत्या प्रकारचे अन्नपदार्थ खातो आणि त्यामध्ये काय काय असतं ते जाणून घेऊया. ओके, वी आर ईट डिफरंट टाइप्स ऑफ फूड इन अवर डाएट कंटेन डिफरंट टाइप्स ऑफ फूड ॲज यू कॅन सी इन द पिक्चर. दॅट इज फिश, देन carrot, green vegetable, bread and orange, papaya, fruits and chicken also, milk. These are different types of food stuff we are eat in our diet, in our eating process. That is contain different nutrients. That mainly 5 6 type of nutrient we are take from our food material, which are those carbohydrate, protein, fats, mineral, vitamin and fiber also important. This all included in our food stuff. While we are eat this, which kind of nutrients, how it is useful for our body. आता आपल्या शरीरासाठी हे सारे न्यूट्रिएंट्स कसे फायद्याचे असतात ते जाणून घेऊया. फूड स्टफ दॅट वी ईट आर डायजेस्टेड अँड कन्वर्टेड इन टू द सोल्युबल मटेरियल. विद्यार्थ्यांनो, आपण अन्नपदार्थ खात असतो ते इनसोल्युबल मटेरियल असतं फर्स्ट ऑफ ऑल वॉटरमध्ये. अँड वेन वी आर ईट इट, जेव्हा आपण त्याचं सेवन करतो आणि त्या मुखाद्वारे व्हाया थ्रू द माउथ it is entered to our digestive system such a way that, and some juices are also mixed into the mouth, in throat and in stomach. By using different types of glands, they are secrete different juices in the food and that are all mixed into the food and convert food material into the soluble nutrients. जे काही अन्नपदार्थ असतात ते soluble nutrients मध्ये कन्वर्ट होतात. and then after that all nutrients carry by blood to every cell of the body. आता ते जे काही अन्नपदार्थ आपण खातो, जसं की आपण मागच्या फिगरमध्ये बघितल्याप्रमाणे, दॅट ऑल आर गोइंग टू अवर स्टमक. आपल्या ते सारं पोटात जाते. अँड देन इट इज सम गॅस्ट्रिक ज्युसेस मिक्स. देर इज मिक्सिंग ऑल द मटेरियल विथ द वॉटर अँड ज्युसेस इन टू द फूड अँड देट गोइंग टुवर्ड्स द स्मॉल इंटेस्टाईन. नंतर या स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतड्यामध्ये ते एंटर करतं. लहान आतड्यामध्ये इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स आर ॲब्झॉर्ब विथ द हेल्प ऑफ लायनिंग ऑफ आवर इंटेस्टाईन. आपल्या लहान आतड्यामध्ये अन्नपदार्थातील महत्त्वाचे घटक हे शोषले जातात आणि त्यानंतरून त्या महत्त्वाचे घटक हे रक्तामध्ये शोषले गेल्यानंतरून दॅट आर रिच टू इच अँड एव्हरी सेल ऑफ अवर बॉडी. प्रत्येक पेशीच्या शरीरामध्ये, आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत ते न्यूट्रिएंट्स पोचवले जातात व्हाया थ्रू द सर्क्युलेटरी सिस्टीम विथ द हेल्प ऑफ हार्ट. हृदयाच्या सहाय्याने सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये अन्नपदार्थ पोचतात. अँड ऑल्सो ऑक्सिजन मिक्स्ड इन टू इट with the help of lungs through the oxygen mix and via blood through the digestive system. Each and every cell there is a supply of food nutrients and oxygen also, and such a way that our body produce energy for by oxidation of nutrients. जे काही अन्नपदार्थ आपण खातो ते सारे अन्नपदार्थ आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीपर्यंत न्यूट्रिएंट्सच्या सहाय्याने, न्यूट्रिएंट्सच्या माध्यमातून जात असतात आणि ऑक्सिजन त्याच्यात मिक्स होतो त्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये. फूड न्यूट्रिएंट्सच्या रूपात ब्लडमध्ये जातं आणि इच अँड एव्हरी सेल
get that nutrition and produce energy for our body, and this is after the energy help the body to carry out all its function. तीच जी काही ऊर्जा आपल्या शरीरात बनते विद्यार्थ्यांनो, प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जा बनवली जाते आणि ती ऊर्जा आपलं शरीर वेगवेगळे कार्य करण्यासाठी वापरते. दॅट एनर्जी हेल्प टू अवर बॉडी टू कॅरी आउट डिफरंट फंक्शन, अँड दिस ऑल न्यूट्रिएंट हेल्प द बॉडी फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आणि आपल्या शरीरामधील हे सारे काही पोषक पदार्थ असतात ते आपल्या शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी फायद्याचे असतात, किंवा तेच आपल्या बॉडीला आपल्या शरीराची विकास करण्यासाठी कारणीभूत असतात. जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या मुलाला बॅलन्स डाएट किंवा परिपूर्ण आहार नाही मिळाला, त्याच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता झाली, तर त्याच्या शरीराचा पूर्णपणे विकास नाही होत, शरीराची वाढ नाही होत, डेव्हलपमेंट नाही होत. मग हे सारं प्रॉपर होण्यासाठी शरीराला आवश्यक असतात ते म्हणजे न्यूट्रिएंट्स. शरीराला आवश्यक असणारे न्यूट्रिएंट जर आपल्या भेटले, वेळोवेळी मिळू लागले, तर शरीराची वाढ आणि विकास व्यवस्थित पद्धतीने होत असतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कॅन यू रिकॉल नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट. आपल्या जेवणामध्ये बॅलन्स डाएटचं काय महत्त्व आहे? बॅलन्स डाएट म्हणजे काय? समतोल आहार. द डाएट विच कंटेन ऑल दॅट इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट मीन्स विच न्यूट्रिएंट? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, mineral, vitamin and fiber. These are the important 6 nutrients present in our food in a proper proportion. समतोल आहारामध्ये या 6 न्यूट्रिएंट्सचं प्रमाण हे प्रॉपर असलं पाहिजे. म्हणजे त्या एखादी न्यूट्रिशनचं प्रमाण जास्त नको किंवा कमी नको, त्याचं जे प्रमाण ठरलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला ते सारे मिळाले की त्यालाच आपण बॅलन्स डाएट असं म्हणतो. And with the help of this balanced diet, our body can grow and our body can develop properly, such a way that we can understand the answer of this question. The importance of balanced diet as follows. Next, see, balanced diet contain carbohydrate, protein, fats, vitamin, mineral, and this in a right proportion. पूर्ण प्रमाणबद्ध प्रमाणामध्ये ते असायला हवे. कोणताही पदार्थ जास्त खाल्ला गेला नको पाहिजे आणि कोणताही पदार्थ कमी नको खाल्ला गेला पाहिजे. या प्रमाणात जे निश्चित प्रमाण आहे समतोल आहाराचं ते राखलं गेलं पाहिजे. यालाच तुम्ही बॅलन्स डाएट असं म्हणू शकतात. अँड दॅट इच न्यूट्रिएंट कॅरी अ सफिशियंट इम्पॉर्टंट फंक्शन. म्हणजेच काय, तर प्रत्येक न्यूट्रिएंटचा काहीतरी महत्त्वाचं फंक्शन आहे आपल्या बॉडीमध्ये. जसं की कार्बोहायड्रेटचं काहीतरी फंक्शन आहे, प्रोटीनचं फंक्शन आहे प्रॉपर, फॅट्सचं फंक्शन आहे शरीरामध्ये, मिनरल हवे आहेत प्रमाणात, त्यासोबत व्हिटॅमिन्सची सुद्धा शरीराला गरज असते. आणि या सगळ्या पदार्थांना प्रॉपरली डायजेस्ट करण्यासाठी अति इम्पॉर्टंट पदार्थ म्हणजे तोही फायबरसुद्धा आपल्या शरीरासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे बॅलन्स डाएट हे जे असतं ते इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट जे आपण खात असतो त्याच्यातनं ते सगळ्यांचं महत्त्व आपल्या शरीरासाठी अतिशय खास आहे. अँड दॅट ऑल दीज न्यूट्रिएंट्स आर इन अ राईट प्रपोर्शन. म्हणजे पुन्हा पुन्हा सांगते की हे समतोल आहारामध्ये पोषक द्रव्यांचे प्रमाण हे प्रमाणात असले पाहिजे. कोणताही पोषक पदार्थ अधिक झालेला चालणार नाही किंवा कमी झालेला चालणार नाही. तर असं म्हणणार पोषक पदार्थ आहे ना तर खा, जास्त खा, बदाम खा, काजू खा, तूप खा, तेल खा, हे असं नाही. तर प्रमाण त्यांचं निश्चित झालं पाहिजे, निश्चित ठेवलं पाहिजे. नाहीतर नॉनव्हेज वगैरे आपण खात असतो आणि ते पोषक द्रव्य खूप आहेत म्हणून नॉनव्हेजच खायचं, किंवा मग मला बर्गर आवडतो म्हणून बर्गर खायचा, पिझ्झा खायचा, याला बॅलन्स डाएट नाही म्हणत. तर त्यामध्ये या 6 पदार्थ, 6 कोणते? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन, मिनरल अँड फायबर. तर हे 6 पदार्थ जे आहेत मीन्स 6 न्यूट्रिएंट्स जे आहेत त्यांचं प्रमाणबद्ध प्रमाण हे समतोल आहारात असायला हवे, तरच त्याला आपण बॅलन्स डाएट असं म्हणू. देन सिन्स बॅलन्स डाएट इज रिक्वायर्ड फॉर एनर्जी अँड न्यूट्रिशन. आपल्या शरीराला पोषण पूर्ण भेटावं, आपल्या शरीराला ऊर्जाची गरज आहे, आवश्यकता आहे, ती तयार झाली पाहिजे, म्हणून बॅलन्स डाएट महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपले आरोग्य ठीक राहावे, व्यवस्थित राहावे म्हणूनही समतोल आहाराचं महत्त्व आहे विद्यार्थ्यांनो. म्हणून समतोल. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनो. विच डिफरंट फंक्शन आर परफॉर्म बाय अवर मसल्स मीन्स दीज आर अवर मसल्स. वी नो दॅट अवर बोन्स आर attach with the muscles and then we can do every work with the help of our muscular force and muscular power.
देन व्हॉट फंक्शन परफॉर्म बाय अवर मसल्स. आपले जे स्नायू आहेत, स्नायू ते कोणते फंक्शन करतात, त्यांचं कार्य काय. तर आपल्या बॉडीमध्ये 3 प्रकारचे मसल्स असतात. देर आर 3 टाइप्स ऑफ मसल्स इन अवर बॉडी. फर्स्ट, voluntary muscles. Second, involuntary muscles. And third, cardiac muscles. Cardiac muscles. These are the 3 types of muscles in our body that are work, perform different function. मग त्यांचे अलग अलग कार्य आहेत. व्हॉलंटरी मसल्स म्हणजे कोणते मसल्स. तिघी प्रकारच्या मसल्सचे कार्य आपण आता समजून घेऊ वन बाय वन. See, voluntary muscles are bring about all the movements according to our will. Voluntary muscles means what? The voluntary muscles bring all the movement according to our will. म्हणजेच काय, तर आपल्या इच्छेनुसार, our will, it is do work as our will is having to that. म्हणजे आपल्या इच्छेनुसार कार्य करणारे मसल्स स्नायू ते कोणते कोणते. द मसल्स ऑफ अवर हँड्स, द मसल्स ऑफ अवर नेक, द मसल्स ऑफ अवर बॉडी, एक्सटर्नल बॉडी, द मसल्स ऑफ अवर लेग्स. दीज आर द मसल्स विच आर डुईंग मुवमेंट ॲज पर अवर विल. म्हणजे आपल्या इच्छेनुसार हे सारे मसल्स काम करतात. त्या मसल्सला म्हटलं जातं व्हॉलंटरी मसल्स म्हणजे ऐच्छिक स्नायू. पुढचा प्रकार आहे इनव्हॉलंटरी मसल्स. द इनव्हॉलंटरी मसल्स इन्व्हॉल्व ऑल दॅट व्हायटल ऑर्गन प्रेझेंट इनसाइड ऑफ अवर बॉडी. द ऑर्गन्स विच आर प्रेझेंट इनसाइड ऑफ अवर बॉडी, दॅट इज इंटरनल ऑर्गन. इंटरनल ऑर्गन्स. मग these internal organs are doing their activity with the help of involuntary muscles. अनैच्छिक स्नायू. द इनव्हॉलंटरी मसलच्या साहाय्याने जे आपल्या बॉडीतले अवयव कार्य करत असतात त्या अवयवांचे मसल्स असतात इनव्हॉलंटरी मसल्स. फॉर एक्झाम्पल, जेवण, फूड मटेरियल आपण च्युईंग करतो समजा माउथने, हे व्हॉलंटरी मसल्स नव्हते. चावणे हे आपण आपल्या इच्छेनुसार करतो. पण एकदा की आपण फूड मटेरियल आत घेतले, इसोफॅगस थ्रू फूड मटेरियल आपल्या स्टमकमध्ये जाते. मग आफ्टर गोईंग टू अवर स्टमक फूड मटेरियल आफ्टर गोईंग टू अवर स्टमक व्हॉट हॅपन. पोटामध्ये आता अन्न पचायला पाहिजे तेव्हाच अन्न पचणार का, नाही. पोटात एकदा की अन्न पडलं की ते डायरेक्टली पचायला सुरुवात होणार. जसं की आपण सर्क्युलेटरी सिस्टीमचा जर विचार केला म्हणजे हार्टचा. इफ यू आर अंडरस्टँड दॅट, आपण सर्क्युलेटरी सिस्टीमचा जर विचार केला तर त्यामध्ये येतं आता हे हृदय. हृदयाचं कार्य हे इनव्हॉलंटरी मसल्स करतात. कसे काय, तर आता हृदयाला म्हटलं धडधडणं बंद कर, तर हृदय बंद होतं का आपल्या इच्छेनुसार, नाही. आता हळूहळू धडधड कर असं म्हटल्यावर हळूहळू धडधड करणार आहे का, नाही. इट इज नॉट डिपेंड ऑन अवर विल, हेन्स इट इज ऑर्गन, द ऑर्गन विच आर नॉट डुईंग ॲक्टिव्हिटी विथ अवर विल, दॅट इज इनव्हॉलंटरी मसल ॲक्टिव्हिटी. म्हणजे हे अनैच्छिक स्नायू करतायत. अनैच्छिक स्नायू म्हणजे जे स्नायू आपल्या इच्छेच्या नुसार कार्य करत नाहीत तर ते आपापले ओन कार्य करतात. हे सगळे येतात आपले इंटरनल ऑर्गनचे स्नायू. टेक एक्झाम्पल थर्ड, कार्डियाक मसल. कार्डियाक मसल्स आर ओनली प्रेझेंट इन अवर हार्ट. द हार्ट मसल आर कॉल्ड ॲज कार्डियाक मसल. आपल्या हृदयाच्या स्नायूंचं नाव आहे कार्डियाक मसल. तर हे मसल्स असे मसल्स असतात की देर इज अ कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन हॅपन. कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन म्हणजेच आकुंचन पावणे आणि प्रसरण पावणे यांचं हे कार्य सतत चालू आहे. फ्रॉम स्टार्टिंग इट इज स्टार्ट फ्रॉम अवर बर्थ अँड एंड टू अवर डेथ ओनली. म्हणजे कार्डियाक मसल्स हे जन्मभर कार्य करणारे मसल्स आहेत. कधीही न थांबणारे मसल्स म्हणजे कार्डियाक मसल. म्हणजे हृदयाचं धडधडणं कधी बंद होतं का, नाही. देन इट इज दॅट मसल्स आर कंटिन्युअसली डू वर्क ॲज फॉर अवर बॉडी टू सर्क्युलेटरी सिस्टीम टू सप्लाय blood in which oxygen and nutrients supply to our body. फोर्थ क्वेश्चनचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. व्हॉट इज द इम्पॉर्टंट ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस इन द डायजेस्टिव्ह सिस्टीम. वी नो दॅट डायजेस्टिव्ह ज्युसेस आर सिक्रेटेड इन द डायजेस्टिव्ह सिस्टीम स्टार्टिंग फ्रॉम द माउथ. माउथपासून डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे जसे की आपण अन्नपदार्थ तोंडात टाकतो, चावायला सुरुवात करतो, तर त्या ठिकाणी सलाइवा मिक्स होते अँड देन वी आर गल्फ इट. गिळल्यानंतर हळूहळू ते पोटामध्ये अन्नपदार्थ पोहोचू लागतात. इनसाइड द स्टमक देर इज अ डिफरंट टाइप्स ऑफ ज्युसेस आर मिक्स अँड दॅट पेप्सिन, ट्रिप्सिन, ऑल दॅट ज्युसेस आर मिक्स अँड सम फ्रॉम द गॉइल ब्लॅडर, सम फ्रॉम द पॅनक्रियाज, such a way that they are start to dissolve
into the soluble material for the absorption in the digestive system. पण त्यांचं महत्त्व हे अति जास्त आहे. जर डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट नाही झालेत वेगवेगळ्या ठिकाणी, माउथमध्ये, स्टमकमध्ये, पॅनक्रियासपासून, गॉल ब्लॅडरपासून, जर डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि त्यासोबत सम अप फ्रॉम द इंटेस्टाईन, इफ दॅट आर नॉट सिक्रेटेड then food material not digest properly. Therefore, for proper digestion, digestive juices are much important. माउथमधून डायजेस्टिव्ह ज्युसेस जसे की सलायवा मिक्स झाल्यानंतरून आफ्टर दॅट द फूड एंटर इन टू द स्टमक अँड देन सम डायजेस्टिव्ह ज्युसेस अँड एन्झाईम आर मिक्स into the stomach for digestion of the food material and convert into the small fragment. After that, enzymes act as a catalyst and bring about the chemical reaction at faster. एन्झाईम त्याच्यामध्ये मिक्स जे होतात ते केमिकल रिॲक्शन फास्ट बनवतात आणि अन्नपदार्थाला फास्ट पचवण्यासाठी मदत करतात. Then after that, the process is faster now and then the food material converted into the soluble material and small fragments are produced. लहान तुकडे होतात. Then juices of the stomach make pH of digestive substance in the tract is acidic. आता जे काही अन्नपदार्थ पोटामध्ये ज्यूस मिक्स करतात ते अन्नपदार्थांना ॲसिडिक बनवतात. आपल्याला माहिती आहे, वी ऑल नो दॅट when food is into the stomach, at that time hydrochloric acid are mixed into it and enzymes liquid are also mixed into it and it make a pH of food material acidic. अन्नपदार्थांना ते ॲसिडिक बनवतात. मीन्स pH लेस दॅन 7, 7पेक्षा pH कमी होऊन जातो and that is food make acidic. After that, when food enter into the our small intestine, at that time some juices are mixed into it and make a food alkaline. पुन्हा जेव्हा अन्नपदार्थ पुढे सरकतात तेव्हा फूड मटेरियल हे अल्कलाईन होते, म्हणजे इन्क्रीज द pH मोर दॅन 7, 7पेक्षा pH हा वाढतो आणि आपलं फूड हे अल्कलाईन बनतं. अँड आफ्टर दॅट वेन इट इज एंटर इन टू द आवर स्मॉल इंटेस्टाईन, देन देर इज अ प्रॉपर डायजेशन ऑफ फूड मटेरियल अँड ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रियंट्स फ्रॉम इट. अन्नपदार्थाचे महत्त्वाचे पोषक द्रव्ये त्या ठिकाणी शोषले जातात आणि अन्नपदार्थ व्यवस्थित पचण्यास मदत होते. 5th क्वेश्चन, विच सिस्टीम इज ॲक्शन फॉर रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल प्रोड्यूस इन अ ह्युमन बॉडी? विच सिस्टीम स्टुडंट, कोणती संस्था आहे आपल्या शरीरामध्ये की जे वेस्ट पदार्थ जे असतात आपल्या शरीरात, उर्वरित पदार्थ जे की डायजेस्ट झाल्यानंतर शरीराचे बाहेर फेकले जाणारे पदार्थ कशाच्या माध्यमाने बाहेर फेकले जातात? दॅट इज द सिस्टीम, we know that very well, excretory system that help removal of waste material from the human body. आपल्या शरीरामधून वेस्ट पदार्थ बाहेर टाकण्यासाठी जी सिस्टीम कार्य करत असते तिचं नाव आहे excretory system, which are remove out different waste material from the. This excretory system involve kidneys. A pair of kidneys are the organ which are remove out excretory material, means waste matter, nitrogenous material through the body. आपल्या शरीराच्या या किडन्या आहेत. दीज आर द किडनीज. लाईक अ बीन शेप, घेवड्याच्या आकाराच्या बियांच्या आकार असणाऱ्या हा जो अवयव आहे ॲबडॉमिनल साईडला पाठीकडच्या मागच्या बाजूला पेअर ऑफ किडनीज प्रत्येकाला असतात. अँड देन द ब्लड विच आर कमिंग फ्रॉम द बॉडीज गोईंग इन टू द किडनीज. शरीराकडून सारंच्या सारं ब्लड जे असतं हळूहळूनं किडनीच्या साईडने जातं आणि किडनीत गेल्यानंतरून both the kidneys are filtered blood and then the filtered blood are going towards the heart. ह्या दोघी किडन्या शरीरातील वेस्ट मॅटर, नायट्रोजिनियस मटेरियल जे अन्नपदार्थ किंवा शरीरातले वेस्ट मॅटर आहे ते सगळं वेगळं काढतात and that waste material with the blood are enter into the urinary system and such a way that waste material removed out through the urine from our body. I hope the concept आर क्लिअर फॉर यू. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.